आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। देवदेव येथे पहाटे वाघाचा हल्ला, धनगर बांधवाच्या कळपातून 25 किलोची मेंढी उचलली, परिसरात भीतीचे वातावरण। दिनांक 28 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास देवदेव येथे एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे। येथील एका धनगर कुटुंबाच्या बकऱ्यांच्या कळपावर वाघाने झडाप घालून अंदाजे 25 किलो वजनाची मेंढी उचलून नेल्याची घटना घडली। या घटनेमुळे कचरे परिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी पहाटेचे 4 वाजण्याच्या सुमारास मारुती ज्ञानदेव कचरे यांच्या बकऱ्यांच्या कळपावर वाघाने अचानक हल्ला केला। वाघाने अत्यंत वेगाने झडाप घालत कळपातील अंदाजे 25 किलो वजनाची एक मेंढी जबड्यात पकडून पळवून नेली। कळपातील बकऱ्या ओरडू लागल्याने आणि गोंधळ निर्माण झाल्याने मारुती ज्ञानदेव कचरे व त्यांचे कुटुंबीय तातडीने जागे झाले। त्यांनी तात्काळ मेंढीचा आणि वाघाचा शोध घेण्यास सुरुवात केली। वाघाने मेंढीला कळपापासून अंदाजे अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर लांब नेले होते। तिथे मेंढीचे रक्त पिऊन वाघ तिला सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेला। कचरे कुटुंबियांनी शोध घेतला असता त्यांना ती मृत मेंढी काही अंतरावर आढळून आली। या हिंस्त्र हल्ल्याच्या वेळी कचरे कुटुंबातील भाग्यश्री मारुती कचरे, ज्ञानदेव संतोष कचरे, आरती मारुती कचरे, शंभूराज मारुती कचरे, तुकाराम रामचंद्र कचरे, तनुजा तुकाराम कचरे, शिवराज तुकाराम कचरे, साईराज तुकाराम कचरे, तानाजी ज्ञानदेव कचरे आणि दीपाली तानाजी कचरे हे सर्व सदस्य उपस्थित होते। डोळ्यांदेखत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कचरे कुटुंब प्रचंड घाबरले असून परिसरातही वन्यजीवांच्या वावरामुळे चिंतेचे वातावरण आहे। पहाटेच्या वेळी लोक गाढ झोपेत असताना वस्तीच्या इतक्याजवळ येऊन वाघाने हल्ला केल्यामुळे धनगर बांधव आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वन विभागाने या घटनेची त्वरित दखल घेऊन पंचनामा करावा, बाधित कचरे कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत द्यावी आणि परिसरात तत्काळ गस्त घालून हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे। तडावळ या गावातून आम्ही देवदेवीला चरण्यासाठी मेंढ्या घेऊन आलो। 2 महिने झाले आलेल्याला, पण 2 महिन्यात 5 बकरी, आम्ही ही 5वी बकरी, 4 बकरी खाऊन झाली, पण ही 5वी बकरी आम्ही काय करायचं धनगरांनी? हा बरं, ते किती वाजता झाला बकऱ्याचा कार्यक्रम? 4 वाजता झालं। आणि कशाने नेलंय? वाघाने। वाघ बघितला तुम्ही? बघितलं तर कुत्रे आमची गेली ना पळत त्याच्या अंगावर। हां, कुत्रा एक नेलं आमचं मोठं। म्हणजे आतापर्यंत तुमची 5 बकरे आहे। हां, म्हणजे तुमचं नुकसान बरेच झालेलं आहे आणि याच्याकडे काय तुमचं वन विभाग काय लक्ष देत नाही? म्हणजे सरकारचं कोणाला तुम्हाला मदत भेटत काहीच नाही? लक्षच नाही कोणाचं। हां, ठीक आहे ठीक आहे। आणि तुमचं आता इथं आला त्याला किती दिवस झाले? देवदेवला 8 दिवस झाले। 8 दिवस झाले। आणि आता बकरी तुमची गेली त्याला किती दिवस झाली? 4 बकरी गेली त्याला, 5 म्हणजे तुम्ही ह्या देवदेव एरियातच राहता फक्त? आम्ही गोटेकरला गोटेघरला बकरी गोटेघरला गेली त्याला किती दिवस झालं? आता झाले की महिना झाले गोटेकरला होतो। हां वाघ त्रास द्यायला लागला म्हणून परत इकडे आलो माघारी। हां तिथं आलो तर ही अशी घटना घडती। हां, म्हणजे आतापर्यंत तुमचं म्हणजे तुम्ही समोरून वाघ बघितलेला आहे?